हे बघा, नेहमीप्रमाणे आपले साथीदार विशाल, दादा आणि सतीश. ज्यावेळेस तुम्ही मोरोशीला याल तर हा भैरवनाथ हॉटेल आहे आणि मनूचा ढाबा म्हणून फेमस आहे. तर या ठिकाणी यायचं, या ठिकाणी अशा बाईक पार्क करायच्या आणि मग इथूनच आपण पुढे जाणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेकपैकी हा एक ट्रेक आहे. आणि कल्याणपासून जर आपण अंतर पाहिलं तर 73 किलोमीटर आहे. पुण्यापासून 136 किलोमीटर आणि मुरबाडपासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची जर आपण उंची पाहिली तर ती 4000 फूट आहे आणि जवळजवळ 3000 वर्षापूर्वी या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. महाराष्ट्रात एकूण 6 भैरवगड आहेत, जे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ठाणे जिल्ह्यात मोरोशीचा भैरवगड, अहिल्यानगर जिल्ह्यात शिरपुंजेचा भैरवगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरवडेचा भैरवगड, सातारा जिल्ह्यात कोयनेचा भैरवगड, अकोला जिल्ह्यात वायरीचा भैरवगड आणि कोथळेचा भैरवगड उर्फ भैरोबा दुर्ग असे 6 भैरवगड आहेत. आणि सर्वात कठीण आणि महत्त्वाचा असा, जो आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणारा आणि नाणेघाट किंवा दाऱ्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेला सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोरोशीचा भैरवगड. आणि तोच भैरवगड आपण सर करणार आहोत. हे बघा, एक कमळू पोकळा दादा आहेत, हे मोरोशीच्या भैरवगडाच्या इथं राहतात. तर हे आपल्याला गायडन्स करणार आहेत आणि आपल्याला सर्व साहित्य त्यांनी पुरवलेले आहेत आणि आपण त्यांच्या मार्फतच या किल्ल्यावर जाणार आहोत. आणि रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगचं साहित्य त्यांनी ऑलरेडी वर लावलेलं आहे आणि आता आपण जात आहोत. हा किल्ला ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेज घाटाजवळ असलेल्या एका अवघड ट्रेकिंगसाठी ओळखला जातो. या किल्ल्याच्या विशिष्ट रचनेत बेसॉल्ट खडकाची प्रस्तर भिंत आढळते, जी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या लावा रसाच्या थरांमुळे बनली आहे. या गडावर जाण्यासाठी पूर्वी व्यवस्थित पायऱ्या होत्या. नंतर ब्रिटिश राजवटीत तोडफोड तंत्राचा वापर करून गडावर जाण्याची वाट पूर्णपणे बंद करून टाकली होती. भैरवगडला जर आपल्याला यायचं असेल तर बेस विलेज मोरोशी आहे आणि कल्याणवरून यायचं असेल तर कल्याणवरून आपल्याला बस भेटतात, त्या डायरेक्ट नगर, आळेफाटा, त्यानंतर जुन्नर, घोडेगाव, मंचर किंवा पुणा किंवा इकडे बीड, माजलगाव अशा प्रकारच्या बस असतात. तर ते आपल्याला मोरोशीला उतरवतात. आणि पुण्यावरून यायचं जर असेल तरी पण कल्याण किंवा मुरबाड, भिवंडी, मुंबईसाठी ज्या बस असतील त्याने आपण येऊ शकतो. आणि जर प्रायव्हेट गाडीने आलात तर बरंच पडेल. खरोखरच हा भैरवगड आव्हानात्मक आहे. एखादी नजर चूक आणि थेट यमाशी भेट.
आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर वारा असतो. .1672 मध्ये हा भैरवगड स्वराज्यात आला. याचे बांधकाम 11व्या शतकात राजा भोज याने केले आहे असे इतिहासामध्ये आढळते. इथून खऱ्या चढाईला सुरुवात होते. हा एक नंबर. हे बघा, पहारेकरांना बसण्याची जागा. या ठिकाणी पहारेकरी लक्ष ठेवत होते. समोरचा जो रस्ता आहे किंवा समोरची ही जी घळ आहे तिकडे लक्ष ठेवत होते. हे बघा, ही नांगरधाऱ्याची वाट आहे आणि पुढे जर वर गेले तर तिथं पण पायऱ्या आहेत. आणि समोर दिसतोय तो हरिश्चंद्रगड. आणि हा जो आहे हा तारामती सुळका आहे. आणि बाजूचे जो अंधार दिसतोय तो कोकणकडा आहे. इकडे आजोबा पर्वत, त्याच्या त्या साईडला बघितलं तर रतनगड, संधान व्हॅली पण दिसते, पण कॅमेऱ्यात आपल्याला काही दिसत नाही. इथून पायरी मार्गाला सुरुवात होते. वर असणारा सुळका आणि अरुंद पायऱ्या पाहून मनात खूप भीतीच वाटत होती. सुरुवातीला तर पाय थरथरत होते. गडावरच्या त्या अवघड टप्प्यामध्ये कॅमेरा पकडता न आल्यामुळे आपल्याला तेथील व्हिडिओ काढता आला नाही.
मालचंद हे बघा, या ठिकाणी खूप मोठा असं पाण्याचं टाका आहे आणि याचा उपयोग पाणी पिण्यासाठी करत होते जुन्या काळी आणि खूप खोल आहे ते, बघू शकता. लांबून दिसणारा भैरवगड आणि त्याच्या डावीकडून असणारी नाणे मावळची बाजू, समोरून दिसणारी दवंड्याची रांग जणू अंगावरच धावून येत होती. समोर एक पाण्याचं टाक आहे, पण ते आटलेल्या अवस्थेत आहे ते पाणी. 2 टाके आहेत. गडाच्या माथ्यावर एक पाण्याचे टाके आहे आणि चौकी पहाऱ्यासाठी असणाऱ्या इमारतीचे अवशेष फक्त शिल्लक राहिले आहेत. समोर आपल्याला नाणेघाट आणि जीवधन किल्ला दिसत आहे. सकाळचा सूर्योदय पाहण्यासाठी अनेक जण माचीवर रात्री टेंट टाकून राहतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. गड, आजूबाजूचा परिसर, घनदाट असे जंगल आणि अंगावर येणाऱ्या आजूबाजूच्या पर्वतरांगा आपल्याला दिसत आहेत. फायनली आपण गडाचा माथा सर केलेला आहे आणि परतीच्या प्रवासाला आता सुरुवात करतोय. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. दोराच्या साहाय्याने उतरताना हा गड रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगसाठी सध्या खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे.
फायनली आपण गड पाहून खाली उतरलेलो आहोत. हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेलो आहोत. आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.